सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर कैलास मोते यांना समाजाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविले। प्रेम करणारे सर्वच परिसरातील समाज बांधव, गावकरी मित्र मंडळी आणि कृषी विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभारी मानतो। हर अंत एक नई शुरुआत है, हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर जमीन उम्मीदों की बात है। जो साथ मिला उसे याद में बसा लो, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो। माननीय आदरणीय कैलास मोते साहेबांना आजच्या कार्यक्रमानिमित्त मी हेच त्यांनी तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोळपांढरी येथे सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर कैलास मोते यांना सेवानिवृत्त निमित्ताने समाजामार्फत क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा, सातपुडा पावरा समाजसेवा संघ महाराष्ट्र, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फाउंडेशन वतीने सन्मानपत्र व बिरसा मुंडा फोटो देऊन गौरव करण्यात आले। डॉक्टर कैलास मोते कृषी संचालक महाराष्ट्र राज्य यांची सेवापूर्ती गौरव समारंभ व बीज अंकुरे अंकुरे आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र राज्य कृषी संचालक पुणे डॉक्टर कैलास परशुराम मोते सेवापूर्ती निमित्त गौरव समारंभ सोहळा व आत्मचरित्र ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अध्यक्षस्थानी शिरपूर मतदारसंघाचे आमदार काशीराम पवार, खासदार एन गोवाल पाडवी, अपर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक दिनकर पवार, दीपक पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह संजय महाजन, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभागाचे सुभाष काटकर, राजेंद्र गावित, कवी साहित्यक आदिवासी एकता परिषद वाहरू सोनवणे, सातपुडा पावरा समाजसेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर रवींद्र आर्य, माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अखिल भारतीय पावरा बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले, इंजिनियर जयसिंग पावरा, सुरेश मोरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील, समाज कल्याण सभापती जयवंत पाडवी, पंचायत समिती शिरपूर शत्तरप्पा ठाकरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे, अनिल निकुम, क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा, संस्थापक अध्यक्ष सुनील सुडे, संचालक तथा उपसरपंच सचिन पावरा, कैलासवासी शारिका फाउंडेशन सदस्य गणेश सुडे, जिल्हा परिषद सदस्य सुनील चौहान, राजू जाधव, आदिवासी एकता परिषद नंदुरबार, जिल्हा सचिव अनिल चौहान, आदिवासी टायगर सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात कैलास परशुराम मोते महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सेवेतून सेवानिवृत्ती निमित्ताने जीवनावर आधारित त्यांचे बीज अंकुरे अंकुरे आत्मचरित्र लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवर हस्ते पार पडला। यावेळी अध्यक्षीय भाषणात अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक दिनकर पवार यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले, धरमसिंग पावरा, दिनेश पावरा, लंगडी भवानी सरपंच निलेश सुडे, प्रशांत पटले, कमल पावरा, रवी ठाकरे, अनिल चौहान, पप्पू पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सुडे यांनी मानले। कार्यक्रमाचे संयोजन कैलासवासी सारिका फाउंडेशनचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। कैलासवासी सारिका मोते फाउंडेशन आम्ही स्थापन केलेलं आहे आणि त्या फाउंडेशन मार्फत वारुदादा आपण जे काही सांगितलं ते बाकीच्यांनी जे काही अपेक्षा व्यक्त केलेली की ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, जे सेवेत असताना करू शकले नाही त्या गोष्टी मला मंडळामार्फत करायचं निश्चितपणे माझं नियोजन आहे। समाजाला उपयोगी पडेल असं काम मी करणार आहे। आपण सर्वजण इथे पालक म्हणून बसलेला आहे, तर मी माझ्या एकच सांगतो की मी म्हणजे पहिली ते 5वी पर्यंत शिक्षण या ठिकाणी रवी चव्हाण, सुनील चव्हाण हे दोघं इथे माझे वर्गमित्र आहेत पहिलीपासूनचे। तर आम्ही बोंगऱ्याला शिकत होतो जिल्हा परिषद शाळेत। तिथे महाले गुरुजींनी आम्हाला बदली झाल्यानंतर सारंगखेड्याला घेऊन गेले। सारंगखेड्याला वर्षाची फी बोर्डिंग मध्ये फक्त 60 रुपये होती,
दादाला ती सुद्धा भरता येत नव्हती. मग मी त्यांना विनंती की 1 वर्ष गॅप घेऊन टाकतो, मग तुम्ही मग शेतीचं चांगलं उत्पन्न आलं मग आपण बघू. पण दादा म्हणे नाही, शेती ठेवून देईल पण तू शिकायचं. आणि म्हणून हा इतका मोठा प्रवास झाला. सारंगखेड्याला गेलो, 10वीला मी तिथे बोर्डाचा म्हणजे बोर्डिंगचं असे व्यथा होते की बोर्डिंगचे मुलं कधीच पास होत नव्हते. पण त्या बोर्डिंगमध्ये राहून मी त्या शाळेत म्हणजे याच्या सेंटरवर तिसरा आलो होतो. 12वी जेव्हा मी 11वी 12वीला ऍडमिशन घेतलं तेव्हा मग ती